आज बनवलेलं मस्त असं हे कॅरमलाइज चीज टोस्ट एकदम सोपी रेसिपी आहे. बघा याचं भारी असं चीजफुल दिसतंय. तर सगळ्यात आधी इथे आपल्याला थोडस बटर लागणार आहे. 2 चमचे इथे मी ब्राऊन शुगर घेते. आपण साधी साखर पण घेऊ शकतो. याला चांगलं मिक्स करायचं. आता इथे मी ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे. तर इथे मी 4 स्लाइस घेतलेले आहेत. तर सगळ्यात आधी आपण ह्याच्यामध्ये चीज स्लाइस ठेवायचे. तर इथे मी एका ह्याच्यावर चीज स्लाइस आणि एका ह्याच्यावरती चेडार चीज टाकलंय, कारण माझ्याकडे एकच स्लाइस होता. तर दुसरं चीज होतं ते घातलंय. तर आता अशा प्रकारे आपले दोन्ही स्लाइस तयार झालेत. आता ह्याला आपल्याला दोन्ही बाजूनी मस्त असं जे तयार बटर आणि साखर मिक्स करून घेतलंय ते लावायचंय. दोन्ही बाजूनी ह्याला छान असं लावून घ्यायचंय. तर आता ही एक बाजू आपली लावून झाली. आता मी ह्याला दुसऱ्या बाजूला लावते. एकीकडे मी तवा ऑलरेडी तापत ठेवलेला होता. तर ह्याला आपल्याला मीडियम टू लो फ्लेम वरती दोन्ही बाजूला छान असं ब्राऊन करून घ्यायचंय. तर बघूया आता एक साइड आपली झालेली आहे काय. तर आता मी ह्याला असं छान पलटणार आहे. तर हे असं आपलं लाईट ब्राऊन झालेलं आहे. ह्याला अजून आपण थोडं डार्क ब्राऊन पण करू शकतो, म्हणजे याची टेस्ट एकदम भारी लागते, एकदम कॅरमलाइज सारखी. तर अशा प्रकारे आपली एक बाजू झाली आहे. आता आपण याला 2 मिनिटं ठेवूया आणि दुसरी बाजू अशीच करून घेऊया. तर आता बघा हे असं थोडं प्रेस करायचं, म्हणजे ते चीज आहे ना ते ब्रेड दोघांना स्टिक होत. तर आता ही दुसरी बाजू मी थोडी जास्त कॅरमलाइज केली, कारण का मला असं थोडंसं डार्क आवडतं, म्हणजे असं थोडं करपलेला ज्याची टेस्ट येते ती. तर अशा प्रकारे आपले हे कॅरमलाइज चीज टोस्ट तयार आहे. आता ह्याला आपण सँडविच जसा मधून कट करतो तसं कट करायचं आणि बघा याच्या आतमध्ये जो मेल्टेड चीज, हा काय भारी लागतं. तर मग तुम्ही कधी ट्राय केलाय, नसेल केला तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.